सूख नदीवरील पूल तोडताना पोकलेन मशीन 50 फूट खोल नदीत कोसळल्याची दुर्घटना वाबवे शहराजवळील एडगाव या गावी घडली। मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। वैभववाडी तालुक्यातील तळेरे करूळ हायवेचे रुंदीकरण सुरू असून त्यावरील सूख नदीवरील जुन्या पुलाचे तोडकाम आता सुरू आहे। हे काम पोकलेन मशीनने सुरू असताना चालकाचा मशीनवरील ताबा सुटला आणि पोकलेन मशीन 50 फूट खोल नदीत कोसळली। त्या मशीनचे मोठे नुकसान झाले। मात्र पोकलेन मशीनचा ऑपरेटर अर्जुन शहा वय वर्ष 22 राहणार बिहार हा सुदैवाने बचावला। त्याला साधारण खर्चटले असल्याचं आता सांगण्यात येत आहे। हा पूल तोडून आता नवीन पूल तेथे बांधण्यात येणार आहे। तळेरे करूळ रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील रुंदीकरणासाठी 160 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। त्यातील कोकीसरे नदी, सूख नदीवरील पूल आणि करूळ जामदार नदीवरील पूल हे नवे बांधण्यात येणार असून त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे अशी माहिती समोर येते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।